सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 20. प्रपंचात आणि परमार्थात अक्कल हुशारीच पाहिजे. प्रपंच नेटका करणं म्हणजे 1000 रुपयाचा पगारदार होणं नव्हे, की मोटार गाडी बाळगण्याची ऐपत येणं हेही नव्हे, तर प्रपंचाच्या हर एक गोष्टीत जशी सावधानता, प्रयत्नांवर श्रद्धा, मार्गदर्शन करणाऱ्यांवर विश्वास, शक्तीपेक्षा युक्तीचं अवलंबन करणं हे गुण वाढीस लागतात, तेच गुण परमार्थ मार्गाच्या अभ्यासातही जरूर पाहिजेत. अमक्याचा संसार नेटका आहे हे आपलं म्हणणंच चुकीचं आहे. एखाद्याचा संसार नेटका आहे, फाटका नाही, ही कल्पना ज्या प्रकाराने, ज्या उद्देशाने आणि ज्या भूमिकेवरून आपण त्याच्या संसाराकडे पाहू तशी बदललेली आपणास आढळून येईल. मग ही इष्टानिष्टता सर्वसाधारण मनास कशी समजणार? तेव्हा व्यवहारातील गोष्टी व्यवहारानंच सोडवाव्यात आणि परमार्थाच्या गोष्टी परमार्थ विचारानं सोडवाव्यात, हीच सरळ गोष्ट आहे. व्यवहार कुशलतेनं करण्यास ज्याप्रमाणे आत्ताच नमूद केलेल्या गुणांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे या सर्वांस पुरून उरणारा एक अमोलिक गुण म्हणजे मूळचीच अक्कल हुशारी होय. ग्रंथ वाचनानं आपणास फार तर अनेक तऱ्हेची उपयुक्त माहिती मिळते, परंतु योग्य वेळी त्या माहितीचा अचूक उपयोग कसा करून घ्यावा हे अक्कल हुशारी असल्याशिवाय होणं शक्य नाही. एका वचनाची आठवण या ठिकाणी मला येते. अक्कल से खुदा पहचानना या संबंधी एक मोठी मजेदार गोष्ट आहे, ती आता मी सांगतो. एक प्रख्यात चित्रकार होता. तो मनुष्याला पाहून त्याचं हुबेहूब चित्र काढण्यात वाकबगार असे. आपणासारखा चित्रकार सहसा कुठेही मिळणार नाही याचा त्याला मोठा अभिमान वाटे आणि तो वरचेवर असं लोकांना बोलूनही दाखवी. एके दिवशी त्याच्याकडे एक श्रीमंत गृहस्थ आपलं चित्र काढवण्यासाठी आले, परंतु त्याचा करार मात्र असा होता की हुबेहूब प्रतिमा काढून दिली तरच त्याला पुष्कळसं द्रव्य द्यावयाचं, आगाऊ काहीच द्यावयाचं नाही. चित्रकारानं रंगाकरता वगैरे आपल्याकडीलच पैसे खर्च करावयाचे. चित्रकाराचा आत्मविश्वास दांडगा होता. त्यानं ताबडतोब तो करार कबूल केला आणि त्या श्रीमंत गृहस्थास आपल्यासमोर बसवून आपल्या पद्धतीप्रमाणे त्याची रूपरेषा घेतली आणि दुसऱ्या दिवशी ती प्रतिमा रंगाधिकानं भरून तयार केली आणि ती त्या श्रीमंताकडे तो घेऊन गेला. पाहतो तो त्याचं रूप निराळं आणि चित्राचं निराळं. चित्रकाराला आश्चर्य वाटलं. त्यानं फिरून त्या दिवशी त्याच्यासमोर बसून त्याचं चित्र काढलं आणि घरी नेऊन रंगानं भरून पुरं करून तिसऱ्या दिवशी दाखवण्यास आणलं. पाहतो तो त्याचं छायाचित्र निराळ्याच रूपाचं दिसलं. तो आता अगदी बावचळून गेला आणि हट्टासच पेटला. त्यानं एकामागून एक अशा कितीतरी प्रतिमा काढल्या, पण प्रत्येक वेळी त्यात काहीतरी वैगुण्य आहे असं दिसून येईल. या खटपटीत चित्रकाराचं फारच नुकसान झालं आणि कमावलेलं नावही जाण्याची पाळी आली. तो अगदी आता हताश झाला. असं का व्हावं?
हे त्यास काही समजेना. अशा मनस्थितीत तो आपल्या बिऱ्हाडी परत जात असता वाटेत त्याला एक वृद्ध भेटला. त्यानं त्या वृद्धास आपली हकीकत सांगितली. वृद्ध मोठा चाणाक्ष होता. त्यानं त्या चित्रकाराला धीर दिला आणि म्हटलं, चल आपण बाजारात जाऊया. बाजारातून त्यानं एक मोठा आरसा विकत घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्या श्रीमंत गृहस्थाच्या समोर नेऊन, हे पहा तुमचं चित्र यात आहे असं सांगून आरसा पुढे करण्यात आला. तो वृद्धही जवळच उभा होता. श्रीमंत गृहस्थ हसू लागला. त्यानं त्या चित्रकाराला विचारलं, ही युक्ती तुला कोणी सुचवली? त्यानं त्या वृद्धाकडं बोट दाखवलं. वृद्धानं त्या श्रीमंत गृहस्थाचे पाय धरले. अहो, हा श्रीमंत गृहस्थ दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्णच होते, हे नंतर कळून आलं. गोष्ट लहानशीच परंतु बोधप्रद आहे. यात अक्कलेची हुशारी कशी कामी येते हे दाखवलंय. अशा प्रकारची अक्कल हुशारी असेल तर त्याला भाराभार ग्रंथ पठण करण्याची जरूर पडतच नाही. हर एक प्रसंगातील अडचणीचे प्रश्न तो आपल्या अक्कल हुशारीनंच सहज सोडवतो. एकदेशी बुद्धीचा तो आश्रय न घेता सर्व बाबतीत तो वेळेवर शहाणपणानं वागून पुढे जातो. ही अक्कल हुशारी व्यवहारात जशी उपयोगी पडते तशीच ती परमार्थातही असते. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.